हाय, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज भाऊबीजचं सेलिब्रेशन आम्ही करणार होतो, त्यामुळे इथे शिवला आणि त्याच्या बाबांना बसवलं होतं आणि पहिल्यांदा शिवलाच ओवाळून घेतलं सगळ्यांनी आणि त्याला खूप छान वाटतं असं ओवाळताना. आणि नखरे तर इतके बघण्यासारखे असतात ना की विचारायलाच नको. आणि त्याला ओवाळून वगैरे झालं आणि तो खूप खरंच मनापासून एन्जॉय करत होता ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर एन्जॉय वगैरे केलं आणि त्यानंतर याची मस्ती पुन्हा सुरू झाली. याला कपडे घातले की त्याला पुन्हा कधी काढेल नवीन कपडे असं होत असतं आणि त्याने लगेच ते नवीन कपडे काढून टाकले आणि त्याचं एन्जॉयमेंट पुन्हा सुरू झालं होतं. त्यानंतर हा इकडे खेळणं मग्न झाला होता आणि त्याने ह्या टिपॉयला स्टूल आणि त्यात खेळण्या ठेवल्या होत्या आणि खिलौने विकायचं काम त्याचं चालू होतं. म्हणजे हा आत्तापासूनच बिझनेसमॅन झालेला आहे आणि मोठेपणी हा बिझनेसमॅनच होईल असं मला तरी वाटतं आहे. आणि कोणालाच पैसे दिल्याशिवाय खेळणी देत नव्हता. म्हणजे या वयात या मुलांना एवढं कळतं आहे, तर हे मोठे झाल्यानंतर किती खरंच हुशार होतील ना. आजकालची पिढी खरंच खूप हुशार आहे हे यावरून कळतं. असो, हा बोलण्याचा भाग आहे, पण आत्तापासूनच त्यांना ह्या गोष्टी शिकवल्या तर खरंच मुलं हुशार होतात असं मला वाटतं. कारण या गोष्टी त्यांना सांगणं आणि शिकवणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात. त्यानंतर आम्ही मूव्ही पाहायला गेलो होतो, दीदी आणि मी आणि आमचा शिव. खरं तर सगळ्यांनाच घेऊन जायचं होतं, पण जागेच्या प्रॉब्लेममुळे सगळ्यांना जाता आलं नाही. त्यानंतर मूव्ही वगैरे एन्जॉय केला, कारण दीदीला दुसऱ्या दिवशी जायचं होतं, त्यामुळे दीदीलाच घेऊन गेले होते. मूव्ही एन्जॉय केला आणि पुन्हा घरी आलो. तर असा गेला माझा आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.